नाही रडायचं, अजिबात रडायचं नाही. तुझी आई आहे ना तुझ्या बरोबर, आहे ना? अजिबात नाही घाबरायचं आता, कोणालाच नाही घाबरायचं. तू मालती प्रकाश बोडस हिची मुलगी आहेस, जी आयुष्यात कधीच खचली नाही, आहे त्या परिस्थितीला सामोरं गेली आणि तुलाही तेच करायचं. आता रडू नकोस. आई मला खूप भीती वाटली होती ग, खरंच खूप भीती वाटली होती मला. मला आता नाही घाबरायचं. इथून पुढे कुठलंही संकट आलं ना काव्या, तरी मी तुझ्या बरोबर आहे. आपण दोघींनी मिळून सामोरं जायचंय त्याला. अजिबात घाबरायचं नाही. नको रडूस. ऐक ना, मी खरंच असं काही केलं नाहीये ग. मी माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असं काही केलं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझा, आपल्या घरच्यांचा, सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुला कोणालाही काहीही सांगायची गरज नाही. माझ्या नाही लक्षात आलं तेव्हा, चुकलं माझं. पण तारिणीने डोळे उघडले. म्हणून काही लगेच पाय धरणार नाहीये मी तिचे. आत्या आहे तिची, मोठी आहे तिच्यापेक्षा. शिवूयात आता. मालतीच्या हातासारखी चव जगात कोणाच्या हाताला नाही. खरंय. तिने मला स्वयंपाक शिकवला असला ना, तरी मला तिच्यासारखं जेवण नाही बनवता येणार. म्हणजे काव्या 10वी पास झाली ना, तेव्हा असं सगळं केलं होतं मालतीनं. हो ना, काव्याला 54% पडले होते, पण 94%चा आनंद होता मालतीचा. असू दे ग, पास झाली होती ना. नाही, ते काही असो, जेवण रोज असंच हवं. मालती, तू का नाही रोज स्वयंपाक करत? नाही रे बाबा, मी स्वयंपाक करेन मी, पण रोज एवढं नाही जमणार मला. त्यापेक्षा आपण असं करूया, काव्याला ना दरवर्षी 10वीला बसवूया. म्हणजे मुलीसाठी तरी स्वयंपाक करेल ती. काव्या 35% का होईना, पण पास हो हा ब्रो, नाहीतर आत्या आम्हाला स्वयंपाकाला लावेल. घे चल, तुझ्या आवडीचं श्रीखंड केलंय, एक घास खाऊन घे चल. काव्या, आई, तो आरोपी पकडला गेलाय का? हो, पकडला गेलाय तो. सोड ना हे सगळं, तू कशाला विचार करतेस? एवढं छान तुझ्यासाठी बनवलंय मी सगळं, तू खा, घे. मला त्याला भेटायचंय. काव्या जाऊ देत ना, जे झालं ते विसरून जा. हा काव्या काय ग तू, हा? तुला बरं वाटावं म्हणून एवढं छान जेवण केलं आईने, ते खायचं सोडून हे काय बोलतच? ते काय नाही, छान जेवण कर, झोप काढ आणि आता. तुला त्याला खरंच भेटायचंय? हे बघ काव्या, त्याला भेटून जर तुला या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी मदत होणार असेल ना, तर आपण त्याला नक्की भेटू. अगं, पण त्याला कसं भेटता येईल? तो तर पोलिसांच्या ताब्यात आहे ना. नाही बाबा, मी कौशिकीताईंशी बोलते ना, त्यांच्या ओळखीने नक्की काहीतरी होऊ शकतं. जेव आता. ठीक, घे, खाऊन घे. आवडला? खा, पोटभर खा आता. हा, भेटायचंय? पण कसं शक्य आहे? तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. हो, मला माहिती आहे, मीच काहीतरी केलं असतं, पण मी फॅमिलीसमोर जास्त रिस्क नाही घेऊ शकत. पण हे काम कौशिकीताई करू शकतात, त्या आपल्याला मदत करू शकतील. ठीक आहे, मी बोलतो, पण
हे सगळं करणं गरजेचं आहे का? हो, खूप गरजेचं आहे. काय बोलणार आहे ती? तिच्या मनात आता खूप प्रश्न असणार आहेत केदार. त्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळायला हवी. तिच्या डोक्यात जो काही राग आहे, जो काही त्रास आहे, जे दुःख आहे, ते सगळं बाहेर पडायला हवं. त्यामुळे मला तरी तिचा हा निर्णय योग्य वाटतोय. ठीक आहे, मी बघतो. तू जेवलीस? हो, मी जेवले. तू जेवलास? हो, मी पण जेवलो. माझ्याशी खोटं बोलायला लागलास? माझा जेवला आधीचा आणि जेवल्यानंतरचा आवाज वेगळा येतो का? नाही, की तुला माझ्या मनातलं ऐकू येतंय? तसंच समज हवं तर. जे ऐकायला हवं तेच ऐकत नाही. काही बोललास का? आता हे बरोबर ऐकू आलं असेल ना तुला? हो, आलं ना ऐकू. पण मनातला नाही, पोटातल्या कावळ्यांचा आवाज ऐकू येतो ओरडताना. जेवण कर लवकर आता. एकटं जेवावंसं वाटत नाही ग. तू असण्याची सवय आहे ना मला. म्हणजे मी नसले तर तू जेवणार नाहीयेस? हो. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. तू फोन चालू ठेव, मी तुझ्याशी गप्पा मारते. म्हणजे तुला एकट्याला जेवतोय असं नाही वाटणार. जेव आता. चालेल. उगाच आगाऊपणा करते हा तारिणी. काही गरज आहे का काव्याला त्या गुन्हेगाराला भेटायला घेऊन जायची? उगाच लोकांना बोलायला विषय होईल नवीन. अगं लोकांपेक्षा आपल्या काव्याला काय वाटते ना हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याला जा विचारून हिला शांत वाटणार असेल ना तर काय हरकत आहे. अगदी बरोबर बोलतोयस माधवा. अरे शरीरावरच्या जखमा औषधाने बऱ्या करता येतात, पण मनाचं काय रे? मनावरच्या जखमा बऱ्या करायच्या असतील तर त्यावर असंच औषध वापरावं लागेल, नाहीतर मग ते आयुष्यभराचं दुखणं होईल रे. काव्याला खूप मोठा धक्का बसलाय. मनातलं वादळ शांत करायचं असेल ना तर हा एकच मार्ग आहे त्यावर. आई जगत्तारिणी तुमच्या पाठीशी आहे. काव्या, तू खूप मोठा धाडसी निर्णय घेतलायस. तुझ्या गुन्हेगाराला सामोरं जाण्याचा. जा आणि मन मोकळं करून ये. तुझ्या मनातली सगळी भीती मिटू देत. जा.